आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला देखील आता 8 योजनांचा लाभ घेता येणार आहे। शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना, मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना, अनुदानित आणि विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी लागू असलेली योजना, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळवण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमासाठी आता मराठा समाजातले विद्यार्थी देखील पात्र असणार आहेत। ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आलेल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील त्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होणार आहेत। ओबीसी समुदायाच्या योजनांना निधी नाही, ओबीसीच्या महामंडळांना अध्यक्ष नाही, समाज कल्याण विभागाचा हजारो कोटी रुपयाचा निधी इतरत्र योजनांना वळवला जातो। ओबीसी समुदायामधल्या 18 महामंडळांची घोषणा निवडणुकीला सामोरं जाताना या गव्हर्नमेंटनं केली, पण त्या 18 महामंडळांना साधा अध्यक्ष नाही, बजेट नाही, कार्यालय नाही, साधा शिपाई नाही। महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठा समाजासाठीच आहे का हो? महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी जर काही सुविधा देत असेल तर त्याचं स्वागत करणारा हा लक्ष्मण हाके। पण महाज्योतीला जो निधी मिळतो तो सारथीच्या तुलनेमध्ये किती मिळतो? किंवा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळांना जो निधी मिळतो किंवा त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचं जे कर्ज वाटप केलं जातं त्याचं व्याज हे गव्हर्नमेंट भरतं, हमी भरतं। पण ओबीसीच्या महामंडळांना साधा अध्यक्ष, साधं बजेट मिळू नये। 8 लाख करोड रुपयाच्या बजेटमध्ये 50%हून जास्त लोकसंख्येला म्हणजे ओबीसीला अर्धा% बजेटरी तरतूद असावी। मला वाटतंय फडणवीस साहेब, तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, पण ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याची अक्षता, SC/ST बांधवांचं बजेट इतरत्र खात्यांना वळवणं आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना रेड कार्पेट तुम्ही घालता। आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देताय, आजही तुम्ही ओबीसीवरती अन्याय करताय, SC/ST बांधवांवरती अन्याय करताय। आम्ही या तुमच्या धोरणाचा जाहीर निषेध करत आहोत।